महाविकास आघाडी फुटल्याच्या चर्चांवर खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। महाविकास आघाडी बिघाडी होणार नाही असं राऊत म्हणाले, तर आपण केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरती लढण्याचं म्हटलं असं राऊतांनी स्पष्ट केलंय। संजय राऊतांच्या महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे। याबाबत आम्ही पक्षश्रेष्ठी चर्चा करून निर्णय घेऊ असं वक्तव्य चव्हाणांनी केलंय। महाविकास आघाडी ही अनैसर्गिक आघाडी होती अशी टीका भाजप नेते राम शिंदेंनी संजय राऊतांच्या वक्तव्यावरून केली, तर आगामी निवडणुकीसाठी भाजप कोणता निर्णय घेणार हे लवकरच कळेल असंही शिंदे म्हणाले। उद्धव ठाकरे कुणाचेही होणार नाहीत, त्यामुळे त्यांना सोबत घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी विचार करावा अशी विनंती स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे। उद्धव ठाकरेंकडे काहीही शिल्लक नाही, त्यामुळे ते सोबत येण्याचा प्रयत्न करतायत अशी टीकाही त्यांनी केली। भाजपच्या कोर कमिटीची आज बैठक पार पडणार आहे। उद्यापासून शिर्डीत भाजपचं महाअधिवेशन होणार आहे। या अधिवेशनापूर्वी कोर कमिटीची बैठक होईल। या अधिवेशनासाठी भाजपचे सर्व मंत्री, आमदार, खासदार तसंच राज्यभरातील 15,000हून अधिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासाची माहिती द्या अशी मागणी त्यांच्या भावाने केली आहे। आज संध्याकाळपर्यंत माहिती द्या अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे। वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा उघडकीस आलाय। वाल्मिक कराडनं ऊस तोडणी यंत्र मालकांची सुद्धा फसवणूक केली आहे। मार्च 2024 मध्ये सोलापूरसह सातारा, कोल्हापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कराडनं लाखो रुपये घेतले। संतोष देशमुख हत्या प्रकरणी निष्पक्षपणे चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेस नेते सतेज पाटलांनी केली आहे। आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी असंही ते म्हणाले। बीड प्रकरणात आरोपी कुणीही असो कुणालाही सोडणार नाही असं वक्तव्य शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी केलं, तर तपासामध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी दक्षता घेतली जातीये असंही म्हस्केंनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दौऱ्यावरती होते। यावेळी त्यांनी नागपुरातील मेयो रुग्णालयाला भेट देऊन शासकीय रुग्णालयाची पाहणी केली। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे शिर्डी दौऱ्यावरती आहेत। यावेळी त्यांनी शिर्डीच्या साई मंदिरात जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या आईचं 29 डिसेंबरला निधन झालं होतं। या प्रकरणी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम यांनी पटोलेंच्या स्वगावी जाऊन त्यांची सांत्वनपर भेट घेतली। आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक लढण्याचं घोषित केलंय। त्यांनी 15 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे, तर बाकी जागांवर आठवलेंनी भाजपला पाठिंबा दर्शवलाय। दरम्यान दिल्लीत भाजपचं सरकार बनेल असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला। आम आदमी पार्टीचे आमदार महेंद्र गोयल यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे। बांगलादेशी घुसखोरांच्या कागदपत्रांवर गोयल यांची स्वाक्षरी आणि शिक्का असल्यानं पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात येणार आहे। कॅगच्या अहवालावरून भाजपने आप सरकारवर निशाणा साधलाय। आप सरकारनं अनेक घोटाळे केले असून दिल्लीच्या आर्थिक स्थितीकडे लक्ष दिलं नाही अशी टीका भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी केली आहे। बदलापूर खोपोली रेल्वे मार्गावर उद्या ब्लॉक घेण्यात येणार आहे। कर्जत यार्डमध्ये सुधारणा आणि स्थानकांवरील पायाभूत सुविधांच्या कामांसाठी उद्या दुपारी 2 ते 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल, त्यामुळे या कालावधीत बदलापूर खोपोली लोकल सेवा बंद राहणार आहे। रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक असेल। काही एक्सप्रेसचे मार्ग बदलण्यात येणार आहेत, त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होणार आहे। आमच्या परवानगीशिवाय आरे कॉलनीतील झाडं तोडू नका असा आदेश सुप्रीम कोर्टानं मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला दिलाय। सध्या आणखी झाडं तोडण्याचा विचार नसल्याचं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं सांगितल्यावर सुप्रीम कोर्टानं हा आदेश दिलाय। नवी मुंबई महापालिकेच्या वतीनं सखोल स्वच्छता मोहीम राबवली जाते। वाढतं प्रदूषण आणि धुळीचं साम्राज्य पाहता डीप क्लीन ड्राईव्हला सुरुवात झाली आहे। यावेळी मुख्य रस्ते, पदपथ आणि दुभाजकांची सफाई करून फॉगिंग मशीनद्वारे हवेत पाण्याची फवारणी करून धुळीचं प्रमाणही कमी केलं जात आहे।
अकोल्यातील 4ही झोन कार्यालयात महापालिका आयुक्तांनी दाखले मिळण्याची व्यवस्था केली आहे। नागरिकांना जन्म आणि मृत्यू दाखला मिळण्यासाठी अडचणी येत असल्यामुळे दाखले मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांना महापालिकेत रांगा लावाव्या लागणार नाहीत, तर 13 जानेवारीपासून ही सुविधा सुरू होणार आहे। अहिल्यानगरच्या शनी शिंगणापूर येथील शनी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। शिर्डीत भाजपचं महाअधिवेशन पार पडणार आहे, यामुळे भाजपचे अनेक नेते देखील शनी दर्शनासाठी शिंगणापूर इथं जाणार आहेत। त्यामुळे शनी मंदिर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। पाली खंडोबाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। यात्रेनिमित्त पहाटेपासूनच भाविकांनी देवांची पूजा करून जागरण गोंधळ घालायला सुरुवात केली आहे। येळकोटच्या गजरात मोठ्या उत्साहात खंडोबाची यात्रा सुरू आहे। सिंधुदुर्गातील मालवण पेंडूरमध्ये वेताळ मंदिरात 14 दिवसांचा मांड उत्सव सुरू आहे। या मांड उत्सवाला लाखो भाविकांनी हजेरी लावली। 10 जानेवारीपासून या उत्सवाला सुरुवात झाली आहे, तर पहिल्याच दिवशी या उत्सवाला मोठी गर्दी भाविकांनी केली। चंद्रपुरात रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत बाईक आणि कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्याद्वारे हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली। 31 जानेवारीपर्यंत संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वतीनं रस्ता सुरक्षा महिना अभियान राबवण्यात येत आहे। साताऱ्यातील शाहू स्टेडियमवर क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। 10 ते 12 जानेवारी दरम्यान महोत्सव आयोजित करण्यात आला। महोत्सवात विविध क्रीडा सामने तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलंय। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं दिव्यांगांचा पर्पल जल्लोष उत्सव साजरा करण्यात येणार आहे। दिव्यांगांचा हा उत्सव भारतातील पहिला असेल। दिव्यांग बांधवांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा पर्पल जल्लोष उत्सव साजरा केला जाणार आहे। भिवंडी एसटी बस स्थानकाची दुरावस्था झाली आहे। सध्या पावसाळ्यात साचलेल्या पाण्यानं खराब झालेल्या रस्त्यांमधील खड्डे पेवर ब्लॉकनं भरण्याचं काम नुकतंच सुरू झालंय। मात्र ही केवळ तात्पुरती डागडुजी असल्याचं म्हटलं जात आहे। त्यामुळे या बस स्थानकाची नव्यानं उभारणी करण्याची गरज आहे। शहापूरच्या रातांबे गावातील रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालंय। यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे। रस्त्याचं काम व्यवस्थित न झाल्यानं एकाच वेळी 2 वाहनं जाण्यात अडचणी येत आहेत। त्यामुळे नागरिकांचा प्रवास आणखी बिकट झालाय। अमरावतीत आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे 100 बेडचे प्री फॅब रुग्णालय धूळ खात पडलंय। एका बेडवर 2 रुग्णांना उपचार घ्यावा लागतोय। त्यामुळे चांगलं हॉस्पिटल भंगार झाल्याचं दिसून येतंय। पिंपरी चिंचवडमध्ये बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे। शहरात बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगणाऱ्यांची संख्या वाढली आहे। त्याला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कारवाया केल्या जात आहेत। हिंगोलीतील गणेशपूर शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले। कर्तव्यात कसूर केल्यानं शाळेत गैरहजर राहिल्यामुळे मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले। त्याचबरोबर चुकीच्या गुणदानामुळे शिक्षकांना निलंबित करण्यात आलं। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हे निलंबनाचे आदेश काढलेत। आंबेगावच्या मनसरमध्ये घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे। यावेळी आरोपींकडून 4 चाकी गाडीसह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तर आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस फसवणुकी प्रकरणी तपास सुरू आहे। 3ऱ्या दिवशीही मुंबईतल्या दादर इथल्या मुख्य टोरेस कार्यालयातील सर्व दुकानांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय। अंबरनाथमध्ये रस्त्यावरील विजेचे खांब हटवण्यात आलेत। शहरातील हुतात्मा चौक ते स्वामी समर्थ चौक रस्त्याचं काँक्रिटीकरण केल्यामुळे या रस्त्याची रुंदी वाढली आहे। त्यामुळे विजेचे खांब हे रस्त्याच्या मध्ये आले होते। या खांबामुळे अपघातही होत असल्याने हे खांब अखेर हटवण्यात आले।